मजबूत पाऊस काय मिळेल भयानक पावसामध्ये कंटेंट शूट करायला आम्ही निघालोय. गेल्या वर्षी इकडे रात्री आलतो, आता या टायमिंग आलं परत येऊ पुण्याला पण जायचं ना. कोणाच्या तरी पायाला क्रॅम्प आलेला आहे. लग्नात मी डान्स केला होता, मला आठवत आहे. मोठा आजच्या लग्नाला टाइम आहे का बरं? याची प्राजू अजून सापडली आहे का नाही ना? बरं सापडली म्हणतात, पप्पा म्हणतात सापडले. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम मित्रांनो सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपालकालाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आता आपण चाललोय दहीहंडी बघायला. तर आता तुम्हाला जाऊन आम्ही दहीहंडी दाखवणार आहे, ती मजा दाखवणार आहे, जे थरावरती चढतात त्यांचा जोश दाखवणार आहे, पब्लिकचे तुम्हाला आम्ही सगळे मुवमेंट दाखवणार आहे मित्रांनो. तर लास्टपर्यंत बनवून राहा आणि काय काय एन्जॉय करतोय. आणि गेल्या वर्षी पण आम्ही खूप एन्जॉय केला होता, तो पण ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो पण ब्लॉग नक्की जाऊन बघा मित्रांनो. हां खाली टाकतो किंवा आय बटनमध्ये देतो, तर जाऊन नक्की बघा. मला वाटतं असं गेल्या वेळी आम्ही गणपतीला आणि दहीहंडीला किंवा पूर्ण सणाला फेस्टिवलला खूपच मजा केली होती. तुम्ही नक्कीच बघितलं असेल, नवरात्री असो, गणपती असो किंवा दहीहंडी असो, खूप मजा केली होती आम्ही. पण मला वाटतं ह्या वेळी ना आमचा तो जोश किंवा ती एक्साइटमेंट नाही. आणि खूप जरा अशा गोष्टी काय लाईफ मध्ये घडल्यात ना, त्यांनी आम्हाला काही करू नाही वाटत. तरी आम्ही हटकून म्हणा किंवा काय त्याला जबरदस्तीने म्हणा आम्ही करतोय, पण आम्ही दाखवत नाही. पण जेवढं आम्ही खुश राहायचा प्रयत्न करतोय ते तुम्ही बघाल किंवा जसं होत असेल तसं ऍडजस्ट करा. जसं आम्ही मूड नाहीये पण आम्ही बनवायला बघतोय, जसं बनवतो तसं बघा. कारण फेस्टिवल आले तर आम्ही फेस्टिवलचा खूप क्रेज असतो आम्हाला, खूप गणपती असो, नवरात्री असो, दहीहंडी असो, खूप आवड आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही निघतोय निघतोय. जाऊया आपण प्लेस वरती आणि तिकडचं तुम्हाला सर्व वातावरण दाखवतो. चला. A few minutes later. छत्रीचा भेटला पाऊस आला लगेच भेटला. सुंदर अशी या ठिकाणी 5 थराची सलामी दिलेली आहे. सुंदर अशी 5 थराची सलामी दिलेली आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय चेंबूरची नटराज आणि चेंबूर स्टेशनची, म्हणजेच चेंबूर स्टेशनला म्हणजे शिवसेनेची दहीहंडी असते, नटराजला असते MNSची. त्यानंतर चेंबूरची सगळ्यात भारी दहीहंडी ती म्हणजे चेंबूर नाक्याला, ती MNSची असते. हां ती म्हणजे MNSची दहीहंडी, ती खूप भारी असते. त्यानंतर जाणार आम्ही कुर्ल्याला, म्हणजे मंगेश कुडाळकरची दहीहंडी. इथं कोणतरी येणार आहे, त्यांनाच बघायला चाललो आम्ही सोबत. त्यांना मजबूत असा पाऊस आहे, मजबूत पाऊस काय मिळेल भयानक पावसामध्ये कंटेंट शूट करायला आम्ही निघालोय. काम धंदा छोड घे सब. गेल्या वर्षी इकडे रात्री आलतो, आता या टायमिंग आलं परत येऊ पुण्याला पण जायचं ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आजच्या संध्याकाळच्या सत्रात जय खापरेश्वर बाबा यांना आपण इथे थर लावण्यासाठी विनंती करत आहोत.
आतापर्यंत जवळजवळ 5 गोविंद पदकांना 8 थर लावण्यात यश आलेलं आहे. पाहूया हे गोविंद पदक 7 थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीहंडी हा महोत्सव आपल्या मराठी मातीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आपल्या नात्यांचा 1 2 3 4 कोणाच्या तरी पायाला क्रॅम्प आलेला आहे. छान छान सांभाळ सांभाळ. एकाच्या पायाला क्रॅम्प आला होता इकडे. ठीक आहे ठीक आहे, बरं झालं, समजदार उतरलं ते बरं. कृपया सगळ्यांनी हात वरती करायचे आहेत. जे बाजूचे गोविंदा पथक आहेत, थराला नाही तर धराला यायचं. हातात मोबाईल नको, कोणाच्या कडे असतील तर हात खालती घ्या, छत्री वरती करू नका. हॅलो, एक मिनिट. मित्रांनो, हात वरती करा ना. कोपरेश्वर, सगळ्यांनी हात वरती करा. पुढे या ना. हेल्मेट वाले, छत्रीवाले लांब राहा फक्त. ज्यांच्या हातामध्ये चावी येते पण. छान, मस्त समजदारी. सल्यूट आहे तुम्हाला. सावकाश सावकाश सावकाश. आता तुम्ही बघितले असाल की चेंबूर नाट्याची दहीहंडी ती जेवढे पथक आले गोविंदा पथक तेवढ्याने ट्राय केलं 7 ते 8 थर लावायला, पण जेव्हापर्यंत आम्ही होतो तेव्हापर्यंत एक पण पथक सक्सेसफुल झालं नाही 7 किंवा 8 थर लावायला. पण ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी जे गोविंदा पथक होते ते पटापट त्यांनी माघार घेतला. पडायच्या आधीच त्यांनी स्वतःला सांभाळलं. आपली माणसं ओळखली करूला. आता कुर्ल्याला जाऊ, त्यानंतर अमृतनगर घाटकोपरची, त्यानंतर रामकदमची दहीहंडी असते खूप मेन. मुंबईत सगळ्यात मोठी दहीहंडी असते आणि दाखवू आम्ही तुम्हाला. आम्ही ट्राय करूया दाखवायला. चला बघूया, चला. A few minutes later. आता आपण कुर्ल्याला आलोय, कुर्ल्याची दहीहंडी बघायला. आपण शोधूया. दहीहंडी तुम्हाला दाखवतो. Thank you.
मालिक बघू अहो येते मनाला केलं शृंगार आज घातलंय साज दिसते मी भारी जणू अप्सरा विकास अरे नखर मालिक निघाल घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनी शिजा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे तू अहो येते मनाला केला शृंगार आज घातलाय असा दिसते मी भारी जणू अप्सरा विकास अरे नगर वाले कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनी शिंगार गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा या ठिकाणी मी एकच म्हणेन साहेबांसाठी, अरे कुणी तन से म्हणा कुणी मन से म्हणा आम्ही कुणाला शरण नाही, कुणी तन से म्हणा कुणी मन से म्हणा आम्ही कुणाला शरण नाही. जोपर्यंत कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकरांचं नाव आहे तोपर्यंत या मराठी माणसाला मरण नाही. जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. आज त्याचं औचित्य, कृष्ण जन्माष्टमीचं औचित्य आणि आजच्या या दहीहंडीचं औचित्य साधून सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. हा थर लागतोच आहे. गौरी शंकर हा थर गोविंदा लावता पथक. लावताच मोहन जरा एक मिनिट, एक अशी व्यक्ती नाही, एक व्यक्ती येते फक्त, ती येईल आपलं थर लागून त्याच्या बरोबर. आणि हा थर लागून झालेला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लाडका अभिनेता प्रथमेश परब, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या प्रथमेश साठी झाल्या पाहिजेत. अभिनेते प्रथमेश परब यांचं सहर्ष दगडू ही भूमिका. कुर्ल्याची मंडळी कसे आहात सगळे? भारी ना? डायलॉग ऐकायचेत ना? ऐकायचेत ना? आई बाबा आणि साई बाबाची शपथ, नाही त्या शाकालच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पटवून दाखवला ना, त्या नावाचा दगडू शांताराम परब नाही आपण. ती थँक्यू सो मच. त्यांच्या लग्नात मी डान्स केला होता, मला आठवतंय. मोठा आजच्या लग्नाला टाइम आहे का? बरं, याची प्राजू अजून सापडली आहे का? नाही ना? बरं सापडली म्हणतात, पप्पा म्हणतात सापडले. पण मला असं वाटतं की मी डान्स तर करणारच आहे तुमच्यासोबत, पण तुम्ही सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या तुमची. जास्त उंच थर जेव्हा लावाल, सरांनी तर काळजी घेतलेली असणार नाही, पण तुम्ही सण काळजी घ्या. आणि जो काही सण साजरा करायचा आहे तो घरी पण आपले आई बाबा आहेत, हे जरा थोडं लक्षात ठेवून साजरा करा. सगळ्या गोविंदांना. ओ वाव, यो मॅन, हा बघा सॉलिड दिसतोय ना मी तुला? 3D गॉगल लावलाय त्याने. वा वा वा. एक डायलॉग ऐकवतो आणि डान्स करतो तुमच्यावर, चालेल ना? अरे हम गरीब हो तो क्या हुए, यांच्यासाठी टाळ झाला पाहिजे जोरदार. इथे 7 थरांची सलामी दिलेली आहे. थँक्यू सो मच मला गायला दिल्याबद्दल. गाण्याचंही टॅलेंट तुम्ही दाखवलं. मला असं वाटतं एक डायलॉग बोलून दाखवतो तुम्हाला, टाइमपास मधला प्लीज. जो आपल्या सगळ्यांना रिलेट होतो.
अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है अमीर। अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं। हम तेरे तेरे और तेरे चाहने वाले हैं। अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से। चले आओ आंदे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रथमेश परागसाठी. थँक्यू सो मच, थँक्यू. आता इव्हेंटचे आयोजक आहेत त्यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीकृष्ण ग्रुप ठक्कर बाप्पा 5 कडक थरांची इमानाची सलामी. जय श्रीराम. तर चला मित्रांनो, आता आपण चाललोय इथे कुर्ल्याचे 2-3 सलामी वगैरे बघितले. आता आपण कुठे जायचं? घाटकोपर, अमृतनगर. ओके, तर आता तिकडे जाऊया. तिकडची दहीहंडी तुम्हाला दाखवतो. चल मित्रांनो, आता आपण चाललोय घाटकोपरला, अमृतनगरला. कारण की आता लय उशीर झाला आपल्याला. आता शेवटची हंडी येते, ती बघून मग आपण घरी जाणार आहोत. ती पण बघायला भेटली का काय माहिती. तर आपण जाऊया. भरपूर गडबड, कुठे काय काय चाललं काय कळत नाही. हा, तर शेवटची आता दहंडी आपण बघूया. हंडी बघूया. भेटली की नाही. हा, शेवटची दहीहंडी नाही, हंडी बघूया. हंडी बोला ना, गडबडली यावरची हंडी बघूया शेवटची, आणि त्याच्यानंतर मग बाकी तुम्हाला दाखवतो. पहिले आपण जाऊया तिथे. चला. आणि मित्रांनो, तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये काय कमी वाटते ते नक्की सांगा. मला पण माहिती आहे काय काय कमी आहे. भरपूर साऱ्या कमी आहेत यावरची. खास करून आमची मस्ती, म्हणजे आम्ही तर प्रयत्न करतो पूर्ण मस्ती करायचा. मध्ये मध्ये डोकं फिरलेली गोष्ट वेगळी. तर तुला ती मस्ती बघायला भेटेल लवकरच. जरा होईल, कमबॅक होईल. कमबॅक होईल. Comeback Comeback soon. झालेलाच आहे, पण तो वाला नाही झाला की तुम्हाला बघायचं आमच्यामध्ये. तर लवकरच आता जसे आगमन झालेत, मला तर असं वाटतं यावर्षीचे आगमन मित्रांनो, आगमन वाटलेच नाही ॲक्च्युअलमध्ये. कारण की तो जोश पब्लिकमध्ये नाही दिसला आहे मला. तिकडच्या पण नाही, क्रिएटर लोकांमध्ये पण एवढा नाही दिसला आहे. फक्त जास्त करून रील वगैरे तेवढंच बघायला भेटलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त असे क्रिएटर ब्लॉग वगैरे बनवायचे ह्याच्यात नव्हते. मी बघितलं तिकडे. तर गेल्या वर्षी खूप डेंजर सीन होता. ब्लॉग बनवायचं म्हणजे आम्ही एकदम पागलसारखं, पण यावर्षी एकदम सगळे लूज होते. त्यामुळे एवढा इंटरेस्ट नाही वाटला. एक्साइटमेंट पण एवढी हा, नाही राहिलेली. हा, आणि एवढा फास्ट पाऊस आला मित्रांनो. भयंकर भयंकर खतरनाक पाऊस काय झालंय काय माहिती. काय पण जन्माष्टमीला पाऊस पडतो. डेंजर असतो. यावेळी खतरनाक पाऊस आहे. म्हणजे जसं पाहिजे ना तसंच एकदम मजा येते मजबूत. हा. पण आता उद्याचं माहित नाही, कारण उद्या चिंतामणीचं आगमन आहे. त्यासाठी आम्ही रेडी व्हायला पाहिजे. कारण एवढा भिजलो ना, सकाळपासून नुसतं भिजलो. ताप येणार आहे पक्का, ही गोष्ट खरी आहे. कारण सकाळपासून भिजतो आम्ही. नुसतं भिजतोय. जेवण नाही, काय काय नाही, काय नाही. बाहेरचं नुसतं वरवरचं खातोय. हलका हलका एकदम चाललंय. हा, हा. पण आता पावसाचं पाणी येतं यार कॅमेऱ्यावरती. आपण लोकेशनवरती पोहोचलोय, पाहू शकता. थंडी अजून फुटलेली नाही आहे. आता पुढे जाऊया आणि तुम्हाला बाकी दाखवतो. चला. आपण आलोय सध्या घाटकोपरला. बघायची होती रामकदमची दहीहंडी, ती पण बघायची होती. पण सध्या आपण आलोय गणेश चिक्कल यांची दहीहंडी बघायला. ही दहीहंडी पण खूप फेमस असते, कारण खूप सेलिब्रिटी लोक इथं सकाळी येऊन गेले वाटतं. खूप आपण लेट आलो. आदा शर्मा वगैरे हे बघितलं होतं मी. अजून संजू राठोड हे सगळे येऊन गेले. आय गेस येऊन गेले असतील. आपण आता आलोय किती 10:30ला, फक्त 10 मिनिटं बाकी. तेवढा लेट आलो आम्ही इकडे. आता बघू इकडे काय चढते चढ लागतंय, कसं लागतंय. आता त्यानंतर दुसरीकडे जाऊन बघू आपण. चला.
तर मित्रांनो आता हे हल्ली फोडणार A few minutes later. पावसात भिजून आलोय आपण त्याला विनायकला भूक लागली म्हणून आले. नेहमीच्या ब्लॉग मध्ये मी नाव मारित घेतो. भूक तर स्वतःला लागले, मला काय खाऊन नाही आले. आता तुम्ही बघितली असेल हंडी फुटली आणि बाजूलाच आम्ही पावसाने वाचायला आलो बाजूला थांबायला. तर चायनीज कॉर्नर भेटला आम्हाला दुसरा. तो बोललो चल इकडे खायला. वाजले किती आता बघा, किती वाजले दिसते का? 11 वाजता आले. 11:10 कमी भाई साहेब बेळात काय झालं विसरलाच म्हणजे. हा मी घाय काय निघालो का म्हणजे पावसाने खराब झालं असतं. वॉटरप्रूफ दिले रे. याचे अपमान केलं असते. वा दरवेळेस माझा अपमान होतो ते चालतं. चांगली गोष्ट हे होतच राहतं. ऑन ऑफ होत राहतं आणि व्हायलाच पाहिजे. पण मी ती पण त्या व्यक्तीने दिलेले रिस्पेक्ट ठेवतोस तू. Yes. चांगली गोष्ट आहे. हा नात्यामध्ये कधी इगो नसावा. समोरची व्यक्ती समजून घेतो, तुम्ही पण समजून घ्या. हा आणि कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. या इग्नोरिंग नसावी. कम्युनिकेशन महत्वाचं आहे. काही असो प्रॉब्लेम असो काही असो, जी प्रॉब्लेम ती फेस करायची. समोर त्याला कधी भीती वाटते की मी बोलेल तर मला स्वतः अजून त्रास होईल. पण समोरचा काही विचार करा तुम्ही, जे काय असेल नसेल बोलून क्लिअर करा. भावले डीप टॉपिक वर गेला. भाईले डीप चांगला टॉपिक. त्रास होतो व्यक्तींना. असं पाऊस खूप होता. अंडी आम्ही थांबलो इकडे. U-turn मारला U-turn. आम्ही आलो इकडे चायनीज खायला. बघा तुम्ही किती भिजलो पूर्ण. आणि खायला आलो आम्ही. आता इकडे खाऊयात आम्ही. व्हेज खातो. व्हेजच आहे. 1 वर्ष झालं व्हेज आहे मी. आता खातोय. ह्यानंतर सकाळची तयारी करायची. चिंतामणीचं आगमन आहे सकाळी. चिंतामणी आणि चिंतूला चिंतामणी पर्यंत राजा काय नाही ना जाऊन झोपायला. मला घरी जाऊन ब्लॉग एडिट करून टाकून झोपायचंय. मला झोपायचं. झोप येते. का झोपत नाही. ठीक आहे, त्याला पण माहिती. तुम्हाला पण कळलं ना आता डोळे बघून. डोळे बघा. डोळे काय पूर्ण. मित्रांनो आता सगळं झालेलं आहे. इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या इथेच आपल्या समोरच दहीहंडी होते. हे बघा सगळं झालेलं आहे आता. हां स्टेज पण पाहू शकतो थोड्या वेळापूर्वीचा. आपण खात होतो तोपर्यंत इकडं सगळे आवरावरी झाली. पण हां तर आता आपण काय करूया, आता आपण जाऊया घरी. कारण की आजचा दिवस पण खूप छान गेला मित्रांनो. आजचा दिवस पण लक्षात राहील आपल्याला. खूप छान होता. 12:30 झाली. हां 12:15 झाले. आणि यावर्षी खूप काही दाखवायला नाही भेटले. जेवढं दाखवता आला आम्ही तेवढं दाखवले. मस्ती पण जेवढी दाखवता आली तेवढी
दाखवली जेवढी केली तेवढी दाखवली हां केली की नाही ते पण थोडीफार केली असं नक्की आमच्या ब्लॉगमध्ये काय कमी पडते ना हे पण नक्की सांगा, कारण तुम्ही बोलाल तेव्हाच आम्हाला कळेल की काय इम्प्रूव्हमेंट करायची काय करू आम्ही हां मस्तीची गरज आहे ती गोष्ट मान्य करतो हां प्रत्येक गोष्ट सांगा की कॅमेरा अँगल काय करू हां. किंवा अजून काय काय तुम्हाला cinematic shot वगैरे बघायला आवडते. काय काय पार्ट कुठला पार्ट बोरिंग वाटतो तो पार्ट हां. कमी करू किंवा काय इंटरेस्टिंग आम्ही काय करू हां तुम्ही आम्हाला सजेस्ट करा कमेंट करून. तर आता आजचा ब्लॉग इथेच संपूया आपण. तर जाऊया घरी आणि नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. तर चला जाऊया घरी. गणपती बाप्पा मोरया. हरे कृष्णा. अरे चला.